वरच्या स्तरावर गेल्यानंतर जी हाईट जास्त आली की त्या नेत्याला पाडा असा एक सूर त्या ठिकाणी येतो. ते बच्चू कडूच्या बाबतीत सुद्धा असू शकतं. बच्चू कडूला जर तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पाडायचा असेल तर दबंग नेताच त्या ठिकाणी द्यावा लागेल. मागच्या 3 टर्ममध्ये रवी राणांनी या मतदारसंघ हा चांगल्या पद्धतीनं बांधून ठेवलेला आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता नवनीत राणांचा पराभव झाला म्हणून त्या ठिकाणी पराभव होईल असं कुठलंही चित्र बनणाऱ्या मतदारसंघामध्ये नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये तिकीट वाटपामध्ये यशोमतीताई ठाकूर यांचा शब्द अंतिम असेल असं मला पत्रकार म्हणून वाटतं. महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये महाविकास आघाडीकडे तर झुकतं माप या ठिकाणी दिसतं. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अमरावती जिल्ह्याबद्दल, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय पाखोडे सर. सर स्वागत आहे. नमस्कार. सर, अमरावती जिल्हा तसा राजकीयदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा आहे, कारण का इथे महाविकास आघाडीची म्हणजे खास करून काँग्रेसची पण ताकद आहे, इथे BJPची पण ताकद आहे, इथे प्रहार जनशक्ती बच्चू कडूंची संघटना त्यांचीही ताकद आहे. आणि या लोकसभेला आपण बघितलं तर नवनीत राणांना इथे पाडलं सुद्धा होतं, लोकसभेला पडलं होतं नवनीत राणा. तर त्या सगळ्या गोष्टींचा ट्रेल घेऊन विधानसभेला हा जिल्हा कसा सामोरं जाईल वाटतं तुम्हाला? तसं जर पाहिलं तर या जिल्ह्यावर पहिलेपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. काँग्रेसच्या वर्चस्वाखालीच हा जिल्हा होता. पण मागच्या काही काळात 1990पासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले जगदीश गुप्ता. तेव्हापासून थोडं चित्र पालटलं आणि भाजप शिवसेना असा युतीमध्ये हा जिल्हा विभागला गेला आणि काँग्रेसची ताकद थोडी कमी झाली होती. पण लोकसभा निवडणूक जी झाली आत्ताची, या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः महाविकास आघाडीच्या बाजूनं जिल्ह्यानं कौल दिला आहे. म्हणजे अमरावतीच नाही तर विदर्भात सुद्धा 60 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले. अमरावतीत तर खूप मेजर सेटबॅक बसला की अमरावतीमध्ये नवनीत राणा या भाजप आणि शिवसेना महायुतीच्या अगदी विनिंग कॅन्डिडेट मानल्या जात होत्या. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला या ठिकाणी आणि एक चांगली फाईट या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये बरीच कारणं आहे. बच्चू कडू यांचा उमेदवार त्या ठिकाणी उभा होता, असे अनेक कारणं त्याच्यामध्ये, अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये जोडले गेले. पण सुरुवातीपासून जर या जिल्ह्याचा इतिहास बघितला तर या जिल्ह्यावर काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. 90पासून जिल्हा भाजपाच्या ताब्यात गेला, पण नंतर आता अलीकडे पुन्हा महायुतीचं वर्चस्व थोडं या ठिकाणी कमी होताना दिसत आहे. याची कारणं काय असतील या खोलात आत्ता तरी नको जायला, पण थोडंसं आता महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये महाविकास आघाडीकडे तर झुकतं माप या ठिकाणी दिसतं. सर, बच्चू कडूंचा पण आता तुम्ही उल्लेख केला होता की त्यांचा लोकसभेला सुद्धा उमेदवार उभा होता आणि आता विधानसभेला सुद्धा ते ताकद लावतील याबद्दल काही वाद नाही, कारण का त्यांचे 2 आमदार ऑलरेडी आहेत या जिल्ह्याच्या 8 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघांमध्ये. तर यंदा बच्चू कडू विधानसभेला महायुतीसोबत जाण्याची किती शक्यता आहे, की ते जुळून घेतील परत, की स्वतंत्रच आपलं लढतील असं वाटतंय तुम्हाला? बच्चू कडू एक हे वेगळं रसायन मानलं जातं आमच्या विदर्भामध्ये या ठिकाणी, आणि त्यात ते महाराष्ट्रभर नेतृत्व त्यांचं झालेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून दिव्यांग असतील, त्यांच्यासाठी केलेले आंदोलनं असतील. पण मला नाही वाटत की बच्चू कडू हे महायुतीत येतील, कारण जी काही आत्ताची राजकीय समीकरणं झाली किंवा नवनीत राणा आणि यांची निवडणूक जी झाली, या निवडणुकीमध्ये जसं बच्चू कडू यांनी उमेदवार उभा केला होता, तर या ठिकाणी पाडापाडीचं राजकारण जास्त झालं. म्हणजे बच्चू कडू यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आम्हाला निवडून यायचं की नाही हे आम्ही ठरवलेलं नाही, पण कोणाला पाडायचं हे आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे पाडापाडीचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. राहिला प्रश्न बच्चू कडूंचा, ते काय करतील. तर महायुतीतल्या नेत्यांची खूप इच्छा असेल की बच्चू कडूंनी महायुतीत यावं, लढावं. पण आता बच्चू कडूंची काय इच्छा आहे आत्ता आपण या क्षणी सांगू शकत नाही, कारण हे राजकारण शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल तुम्हाला काहीच या ठिकाणी सांगता येणार नाही. मध्यंतरी त्यांचं असं चाललं होतं की महाविकास आघाडी महायुतीत जाण्यापेक्षा 3री आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभी करावी. त्या दृष्टीनं पण काही आता जे ऐकतो आहे की 3ऱ्या आघाडीच्या दृष्टीनं बच्चू कडू पुढे जात आहेत आणि काही लोकांची मोठ बांधून ती 3री आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बच्चू कडू हे एक दमदार नेतृत्व आहे या सगळ्या याच्यामध्ये, आणि भारतीय जनता पक्षापुढे सुद्धा तेच आव्हान आहे की यापुढे बच्चू कडू यांना सोबत घ्यायचं, सोबत नाही आले तर मग त्यांना पराभूत करण्यासाठी काय रणनीती
हे करायची. सर आता एक एक करून आपण 8 जे विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यातले त्याच्याकडे येऊया. त्याच्यामध्ये जर का आपण स्टॅटिस्टिक्स बघितल्या तर काँग्रेसचे 3 आमदार आता विद्यमान आमदार आहेत, प्रहार जनशक्तीचे 2 आहेत, भाजपचे 1 आमदार आहेत, अपक्ष 2 आमदार आहेत. तर अशा सगळ्या म्हणजे संमिश्र आहे, कोणाची एकट्याची ताकद आहे असं आता म्हणता येणार नाहीये ओव्हरऑल जिल्ह्याच्या राजकारणात बघितलं तर धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात करूया. इथे भाजपचे प्रताप अडसर हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी मागे वीरेंद्र जगताप काँग्रेस यांना पराभूत केलं होतं. आता नेमकी या मतदारसंघात काय परिस्थिती आहे आता 24ला? कारण का 1924 याच्यामध्ये बरंच पुलाखालनं पाणी वाहून गेलं आहे. लोकसभेचं निवडणूक सुद्धा याच्यामध्ये होऊन गेली, त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण ढवळून निघालं. आता या विधानसभा मतदारसंघात काय चित्र असेल? जागा वाटपाची गणितं काय असतील? धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार तर तेच असतील, प्रताप अडसर. तिथे काही बदलवण्याचा भाजपला प्रश्न येत नाही. त्या ठिकाणी काँग्रेसचे जवळपास 3 टर्म निवडून आलेले जे उमेदवार आहेत, प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांना पुन्हा आता काँग्रेस तिकीट देते की कोणी दुसरा उमेदवार बघते हे अजून तरी कळलेलं नाही. मागची जर निवडणूक बघितली तर मागची निवडणूक केवळ फक्त वंचित बहुजन आघाडीचा त्या ठिकाणी उमेदवार उभा होता आणि तो उमेदवार हा मुळात काँग्रेसचा उमेदवार होता. काँग्रेसमधनंच आलेला बॅकग्राऊंड काँग्रेसचं असल्यामुळे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारांनी 25,000 ते 27,000 मतं घेतली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं. म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे प्रताप अडसर ते विजयी झाले. नाही तर त्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत प्रताप अडसर यांचे जे वडील आहेत अरुण अडसर त्यांचा 2 वेळा विजय झाला आहे. पांडुरंग ढोले म्हणून जनता दलाचे त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विजय झाला. त्या मतदारसंघात संमिश्र प्रतिसाद मिळतो, कधी हा उमेदवार कधी तो उमेदवार, जनतेकडनं मतदारांकडनं असा संमिश्र प्रतिसाद त्या मतदारसंघामध्ये मिळत राहतो. आता जर चित्र बघितलं तर आता प्रताप अडसर यांचं अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये प्रताप अडसर यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, लोकांमध्ये गेल्या मिसळल्या. आणि या ठिकाणी पुन्हा जर अशीच परिस्थिती उद्भवली वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि बाकीचे, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला क्लीन स्वीप मिळेल या ठिकाणी आणि भाजपला त्या ठिकाणी चांगले दिवस आहेत. कारण प्रताप अडसर यांचं काम चांगलं आहे. मुळात ते लोकांपर्यंत गेले आणि त्यांनी वडिलांसारखंच त्या ठिकाणी त्यांचं काम केलं आहे. सर पुढचा मतदारसंघ मोर्शी, त्याच्यामध्ये देवेंद्र भुयार हे विद्यमान आमदार आहेत, पण इथे भाजपला अनुकूल स्थिती आहे असंही मानलं जातं. पण इथे नेमकी उमेदवारी भाजपकडनं कोणाला मिळेल असं वाटतं तुम्हाला? या मतदारसंघामध्ये भाजपचे 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते डॉक्टर अनिल बोंडे, ते आता राज्यसभेचे खासदार आहेत. बरोबर. त्या ठिकाणी ते 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजे एक वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि एक वेळा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत. 2009ला अपक्ष आले होते, 2014ला ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. बरोबर. आता देवेंद्र भुयार हे त्या ठिकाणी आमदार आहेत. तर ते सुद्धा महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तर भाजपमध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्षामध्ये बरीच नावं या ठिकाणी घेतले जातात. त्या ठिकाणी बरीच नावं जरी असली तरी अजून कुठलाही उमेदवार भाजपचा मोर्शी मतदारसंघामध्ये फायनल झालेला नाही. पण डॉक्टर अनिल बोंडे यांचं त्या ठिकाणी चांगलं वर्चस्व त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा मतदारसंघ त्यांनी चांगल्या पद्धतीनं बांधलेला आहे. म्हणजे आताची लोकसभा निवडणूक जरी बघितली, वर्धा हा मतदारसंघ जो आहे मोर्शी, हा वर्धा लोकसभा मतदारसंघ आहे. बरोबर. तर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये 5ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पिछाडीवर आहे. पण मोर्शी मतदारसंघामध्ये लोकसभेत त्यांना आघाडी मिळाली आहे. फक्त 14 ते 15,000 मतांची आघाडी ही मोर्शी मतदारसंघातनं भाजपला मिळाली आहे. तेव्हा की भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी पडला. रामदास तडस यांचा पराभव झाला, अमर काळे तिथे विजय झाले, पण त्या ठिकाणी भाजप लीड मिळाला आहे भाजपला. त्यामुळे खासदार असल्यामुळे बोंडेंची त्या ठिकाणी चांगली पकड आहे. त्यामुळे पुढचा जो उमेदवार कोणी जो येईल तो खासदार अनिल बोंडे आणि हे यांच्या सगळ्या विश्वासातला उमेदवार येईल असं मला वाटतं. कारण वरून जर कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी लादला तर त्या ठिकाणी विचित्र राजकारण होऊ शकतं. आणि आता महाविकास आघाडीमध्ये नेमकं त्या ठिकाणी हर्षवर्धन देशमुख आहेत की जे अगदी शरद पवारचे निकटस्थ मानले जातात. त्यांनी वर्धा मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी केली होती, मग ते मागे आले. पण आता सुद्धा ते त्या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार म्हणून राहू शकतात या ठिकाणी. त्या परिस्थितीमध्ये देवेंद्र भुयार कुठल्या पक्षात, म्हणजे राष्ट्रवादी पण अजित पवारकडे जातात की कुठे जातात हे अजून काही क्लिअर नाही, स्पष्ट नाही आहे. त्यामुळे चित्र कसं राहील सांगता येत नाही. भाजपमध्ये उमेदवारांची म्हणजे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोर्शी मतदारसंघातनं भरपूर आहे. पण त्या ठिकाणी एक लोकनेता जर कोणी असेल तर त्या ठिकाणी तो निवडून येईल.
वडनेरामध्ये काय परिस्थिती आहे सर? रवी राणा तिथनं निवडून आलेले होते, बऱ्याच वेळा निवडून आले ते तिकडनं, आणि आत्ता सुद्धा नवनीत राणांना जे काही मोठं लीड मिळालं ते त्या मतदारसंघातनं मिळालं होतं. अर्थात त्यांचे पती रवी राणांनी ते मिळवून दिलं होतं. आता तिथे काय प्रतिक्रिया असू शकतात? कारण का त्यांच्या नवनीत राणांविरोधातलं वातावरण आत्ता बघितलं तर थोडं तसं निगेटिव्ह वातावरण आहे. त्यांच्या वागणुकीवर बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केले होते, बरेच जण चिडले पण होते. तर आता लोकांमध्ये बोलताना सुद्धा त्या गोष्टी आल्या होत्या की नवनीत राणांचं वागणं बरोबर नव्हतं म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं नाही. रवी राणांना सुद्धा या रोषाला सामोरं जावं लागू शकतं का? त्यांना आव्हान निर्माण झालंय का त्यांच्या मतदारसंघात? नाही, बघा, अमरावती जिल्ह्यातला बंडेरा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे की या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त उमेदवार उभे राहतात. हो, नंबर ऑफ उमेदवार जे असतात संख्येने तुलनेत जर बघितले तर 40 उमेदवार, 35 60 उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे राहतात. म्हणजे संख्या खूप मोठी असते या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे राहण्याची. अच्छा, हां हां. आणि मागच्या 3 निवडणुका रवी राणांनी या ठिकाणी यशस्वीपणे जिंकलेल्या आहेत. त्याआधी या ठिकाणी संजय खोडके यांच्या ज्या पत्नी आहेत सुलभाताई खोडके या ठिकाणी आमदार होत्या राष्ट्रवादीच्या. त्याच्या आधी या ठिकाणी शिवसेनेचे ज्ञानेश्वर धाने पाटील आमदार होते. आणि संमिश्र प्रतिसाद या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोकांचा पक्षांना राहिलेला आहे. पण मागच्या 3 टर्ममध्ये रवी राणांनी या मतदारसंघ हा चांगल्या पद्धतीनं बांधून ठेवलेला आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता नवनीत राणांचं पराभव झाला म्हणून त्या ठिकाणी पराभव होईल असं कुठलंही चित्र बंडेरा मतदारसंघामध्ये नाही. असं कुठलंही चित्र बंडेरा मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसणार नाही. कारण की नंबर ऑफ उमेदवार जास्त असतील तरी रवी राणा यांचा जनसंपर्क तसाच कायम आहे. आणि समजा लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या विधानसभेमध्ये होऊ द्यायच्या नाही हे ठरवून नवनीत राणा रवी राणा काम करत असतील किंवा भारतीय जनता पक्ष काम करत असेल त्या ठिकाणी तर त्यात त्यांना फायदा होईल. पण त्या ठिकाणी आता भाजपचा उमेदवार राहील की नाही हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. कारण की नवनीत राणा तर या भाजपच्या उमेदवार होत्या आणि रवी राणा त्यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. रवी राणा यांनी काही भाजपमध्ये प्रवेश घेतलेला नाही आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं समीकरण कसं होईल हे आत्ताच तरी सांगता येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ते कळेल की भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र येतात की भाजप त्या ठिकाणी उमेदवार उभा करतो किंवा महायुतीमध्ये तो मतदारसंघ कोणाला सोडला जातो हे आत्ता काही कळणार नाही. पण तो मतदारसंघामध्ये रवी राणांची पकड अद्याप आहे. सर, पुढचं म्हणजे अमरावती शहराकडे येऊया. इथे फार इंटरेस्टिंग स्थिती आता आहे. ते आता इथले विद्यमान आमदार काँग्रेसच्या सुलभा खोडके या आहेत. पण आत्ता त्यांच्या विरुद्ध क्रॉस वोटिंगच्या आरोपांमुळे त्यांना तिकीट नाकारलं जाईल अशाही चर्चा चालू होत्या. मग त्या राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवतील का असंही होतं. त्यानंतर सुनील देशमुख जे आहेत त्यांना काँग्रेसकडनं तिकीट मिळेल का अशाही चर्चा आहेत. सो नेमकी अमरावती शहरामध्ये काय परिस्थिती आहे? मला असं वाटतं की या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जे डॉक्टर सुनील देशमुख आहे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण की ते एक मुळात काँग्रेसचेच आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 वेळा आमदार होते, मंत्री राज्यमंत्री या ठिकाणी होते. मधल्या काही काळामध्ये रावसाहेब शेखावत काँग्रेसचे उमेदवार आले म्हणून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला, त्याच्यावरती निवडणूक लढले, मग भाजपमध्ये आले, आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये आहेत. आणि सुनील देशमुख हे एक मोठं नाव महाराष्ट्राच्याही राजकारणात एक मोठं नाव आहे. तर महाविकास आघाडीमध्ये चर्चा अशी आहे की सुनील देशमुख यांना तिकीट दिलं जाईल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुलभा खोडके तर सुलभाताई पण या ठिकाणी काँग्रेसच्या तिकीट इच्छुक असतील, तिकीट मागतील. पण तिथं परिस्थिती अशी आहे की संजय खोडके जे आहेत ते आता अजित पवारांसोबत आहेत. संजय खोडके हे अजित पवारांचे म्हणजे त्यांचे एक मोठ्या पदावर त्या ठिकाणी आहेत आणि महायुतीमध्ये सध्या ते सामील आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेईल हे आपण आत्ता तरी सांगू शकत नाही. पण तरी मला असं कठीण वाटतं की त्या ठिकाणी सुलभाताईंना पुन्हा काँग्रेस तिकीट देईल. म्हणजे राजकीयदृष्ट्या तरी मला असं वाटत नाही की सुलभाताईंना पुन्हा त्या ठिकाणी काँग्रेसची तिकीट दिली जाईल. त्यामुळे सुलभाताई दुसऱ्या कुठल्या याच्यात किंवा हा अमरावती मतदारसंघ महायुतीमध्ये ते अजित पवार सुद्धा मागू शकतो. अमरावती मतदारसंघ हा सुलभाताईंकरता महायुतीमध्ये मागू शकतात. त्यामुळे जरदरच्या गोष्टी सध्या तर काही क्लिअर झालेल्या नाही आहे. पण अमरावती जर बघितली तर अमरावतीमध्ये 2 वेळा भाजपचे आमदार या ठिकाणी जगदीश गुप्ता निवडून आले होते. सुनील देशमुख पण या ठिकाणी आमदार होते, मंत्री होते. अमरावतीमध्ये समसमान परिस्थिती आहे. लोकसभेमध्ये जवळपास 40,000 अमरावती विधानसभेमध्ये मागे आहे भाजपचा उमेदवार. हा एक मोठा सेटबॅक आहे. आणि राजकारणामध्ये आता म्हणजे अनेक जातीवातींचे विषय असतील, म्हणजे हा फॅक्टर हा चालतो की नाही चालत म्हणजे हे आत्ता काही तुम्ही सांगू शकत नाही. पण तरी कठीण असं वाटतं की या ठिकाणी लढत जी होईल ही नेक टू नेक लढत होईल. म्हणजे खूप असा क्लीन स्वीप एखाद्या उमेदवाराला राहणार नाही किंवा वन साइडेड निवडणूक होईल अशी राहणार नाही.
सर्वच पक्षाची ताकद या ठिकाणी सारखी दिसेल. तिवसा मतदारसंघाकडे येऊया सर. तिथे काँग्रेसचे यशोमती ठाकूर आमदार आहेत. तर त्यांना म्हणजे आत्ता इथे लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला, वानखेडे निवडून आले, त्यांच्या मागे यशोमती ठाकूर होत्या असं सगळेच स्वतः वानखेडेंनी ते मान्य केलं होतं. त्यांची ताकद पूर्णपणे या अख्ख्या जिल्ह्यात वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातनं आव्हान निर्माण होण्याची शक्यता किती वाटते? यशोमती ठाकूर, यशोमतीताई ज्या आहेत तर त्या तिवसा मतदारसंघामधनं 3 वेळा निवडून आलेले आहेत. त्याच्या आधी 2 वेळा त्यांचे वडील भैयासाहेब ठाकूर त्या ठिकाणी आमदार होते आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचं काम चांगलं आहे, चांगलं काम त्या ठिकाणी केलं आहे. लोकसभेमध्ये निश्चितच ही गोष्ट खरी आहे की यशोमतीताईंनी अतिशय ताकद लावून या ठिकाणी बळवंत वानखेडे यांच्याकरता ही उमेदवारी आणली आणि त्यांना निवडून आणलं. म्हणजे 1991 नंतर या ठिकाणी काँग्रेसच्या चिन्हावर पहिल्यांदा या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे प्रतिभाताई पाटील या ठिकाणी काँग्रेसच्या खासदार होत्या, त्यानंतर पहिल्यांदा बळवंत वानखेडे निवडून आले. तोपर्यंत या ठिकाणी पंजा नव्हताच निवडणुकीमध्ये या सगळ्या याच्यामध्ये. तर निश्चित यशोमतीताई ठाकूर यांचं पॉलिटिकल जे राजकीय वजन म्हणतो हे वजन जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तिकीट वाटपामध्ये यशोमतीताई ठाकूर यांचा शब्द अंतिम असेल असं मला पत्रकार म्हणून वाटतं की यशोमतीताई ठाकूर यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी तिकीट वाटप होईल. कारण की त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि मागच्या काळातलं एक चांगलं नेतृत्व काँग्रेसनं या ठिकाणी दिलेलं आहे. सर त्याच्यानंतर आता बळवंत वानखेडे यांचा जो मतदारसंघ आहे दर्यापूरमध्ये, तिथे ते आमदार होते, आता ते खासदार झाले, ती जागा रिकामी आहे. त्यांच्या जागेवर काँग्रेस कोणाला तिकीट देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी गमतीशीर होती की त्यांना त्यांच्या मतदारसंघातनं कमी लीड मिळालं होतं तुलनेने. तर तिथे महायुतीची ताकद वाढते म्हणून तसं ते लीड कमी होतं की काय, तिथे नेमकी गंमत काय? त्या मतदारसंघामध्ये उमेदवार सहसा तो मतदारसंघ जो आहे दर्यापूर मतदारसंघ, हा दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. म्हणजे प्रकाश पाटील भारसाखळे हे जे तिथनं कंटिन्युअस तिथनं सातत्यानं निवडून यायचे, शिवसेनेचाच तो बालेकिल्ला मानला जायचा. नंतर ते भाजपा काँग्रेसमध्ये गेले नारायण राणेंसोबत, त्यावेळेस पण ते निवडून आले होते त्या ठिकाणी. नंतर तो मतदारसंघ रिझर्व्ह झाल्यानंतर ते भाजपात गेले, त्या ठिकाणी ते प्रकाश पाटील भारसाखळे यांना निवडणूक लढता आली नाही. पण त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहे बुंदेले हे त्या ठिकाणी विजयी झाले होते. त्याच्या आधी पण शिवसेनेचे अभिजित अडसूळ आहे ते त्या ठिकाणी आमदार झालेले होते. म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचा एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पगडा आहे, त्या म्हणू शकतो की त्या ठिकाणी त्यांची ताकद आहे. आता राहिला प्रश्न या निवडणुकीमध्ये बळवंत वानखेडेंच्या जागी तिचं कोण देणार? तर काँग्रेसमध्ये बरीच नावं त्या ठिकाणी आहेत, बरीच लोक उमेदवारी मागतायत त्या ठिकाणी, त्यापैकीच ते नाव करतील. त्यामुळे नुसतेच उमेदवारांची नावं घेऊन आपल्याला काही त्याचा उपयोग होणार नाही काँग्रेसमध्ये उमेदवार. पण एक लोक नेता किंवा भाजप सेनेला टक्कर देणारा एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी काँग्रेस देईल. आणि महायुतीमध्ये सुद्धा आता कोणाला उमेदवारी जाते, एक बुंदेले त्या ठिकाणी माजी आमदार आहेत, ते तिकीट मागतायत त्या ठिकाणी की भाजपकडनं पुन्हा, आणि अभिजित अडसूळ पण त्या ठिकाणी दावेदारी करतायत. हे दोघे एकाच पक्षाचे आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाला सोडतील हे आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही. पण तो मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे होता हे मात्र निश्चित. नंतर तो भाजपकडे आला आणि ते भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी बुंदेले त्या ठिकाणी निवडून आले. पण त्या मतदारसंघामध्ये चुरस नेहमीच असतं साधारणतः. त्या मतदारसंघामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या मतदारसंघावर लोकनेत्याची पकड आहे. लोकनेता प्रकाश बुंदेले जे निवडून आले आमदार, त्यांच्या मागेही प्रकाश पाटील भारसाखळे यांची ताकद असल्यामुळे निवडून आले अशीच चर्चा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. असं चित्र सध्या. सर पुढचा मतदारसंघ म्हणजे मेळघाट मतदारसंघ, तिथे महायुतीला लीड जास्त मिळालं होतं लोकसभेला. नेमकं आता तिथे काय परिस्थिती असू शकते, कोणाला तिकीट मिळू शकते तिथे? मेळघाट मतदारसंघ खूप विखुरलेला आहे, खूप मोठा मतदारसंघ आहे मेळघाट मतदारसंघ. आणि अतिशय म्हणजे आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी. आणि नवनीत राणा, रवी राणा यांचं सातत्याने त्या मतदारसंघामध्ये चांगलं काम आहे. ते जाऊन तिथं काम करतात त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडनं. नवनीत राणा तर आता भाजपमध्येच आहे. आणि सध्या तिथले आमदार जे आहेत हे बच्चू कडूच्या पक्षाचे आहे, राजकुमार पटेल त्या ठिकाणी. या मिक्स मतदारसंघ आहे, कधी भाजप कधी काँग्रेस असं या ठिकाणी बदलत राहतं. मुळात मतदारसंघ जो आहे हा आदिवासी बहुल असल्यामुळे त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला जे आदिवासी नेते काम करतात, मतं वळवतात,
त्यांच्या दिशेनं तो मतदारसंघ वळतो. अच्छा. असा साधारणतः आहे. ग्राउंड लेवलला जेवढं काम केलं, राजकुमार पटेल यापूर्वी भाजपकडनं 10 वर्ष आमदार होते, मग ते मध्ये पडले, आता पुन्हा निवडून आले. ते केवलराम काळे हे काँग्रेसचे त्या ठिकाणी आमदार होते, ते पण चांगले एक वर्कर आहे. ते आता नेमके कोणत्या पक्षाचं होतं हे नाही, पण ते एक भाजपकडनं त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे त्या ठिकाणी केवलराम काळेकडनं. बाकी काही चेहरे त्या ठिकाणी आहेत, पण तो मतदारसंघ थोडासा असा चित्रविचित्र मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथं आत्ताच असं काही सांगता येणार नाही कोण, पण त्या मतदारसंघाने लीड दिलेली आहे, लोकसभेमध्ये लीड दिलेली आहे, आणि थोडाफार तरी तो भाजपच्या फेवरेबल मतदारसंघ आहे. अच्छा, ओके सर. शेवटचा मतदारसंघ अचलपूर मतदारसंघ, त्याच्यामध्ये प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू 3दा आमदार झालेले आहेत. तिथे अजूनही त्यांची ताकद टिकून आहे का, आणि आगामी विधानसभेत त्यांच्यासमोरची आव्हानं काय असतील तिथे? नाही, अचलपूर मतदारसंघामध्ये ते 4 वेळा तिथून आमदार निवडून आले. ते त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं किंवा त्यांनी केलेल्या याच्यामध्ये चांगले चर्चेत राहिले, आणि एक लोकनेता म्हणून त्यांचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे, वजन आहे. काम ते करतात त्या ठिकाणी, ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात. त्यांची आंदोलनं मी सुरुवातीपासून बघितलेली आहे. म्हणजे अर्धदफन आंदोलन जमिनीत गाडून घेण्यापासून ते पाण्याच्या टाकीवर चढणे, असे कितीतरी आंदोलनामुळे ते आले, काम केलं. पण त्या ठिकाणी त्यांना जो मागच्या वेळेस काय जो लीड मिळाला निवडून येण्याचा, तो काही फार जास्त नव्हता. त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी आव्हानं बरीच आहेत. त्यामुळे एखादा नेता जो असतो तो खूप उंच, म्हणजे वरच्या स्तरावर गेल्यानंतर जी हाईट जास्त आली की त्या नेत्याला पाडा असा एक सूर त्या ठिकाणी येतो. तर ते बच्चू कडूच्या बाबतीत सुद्धा असू शकतं, किंवा इस बार बच्चू कडू को गिराव असं असू शकतं. पण तरी बच्चू कडू याचे हे आव्हानं कशी पेलतील हे बच्चू कडूच आपल्याला सांगू शकतील. पण बच्चू कडू हा एक दबंग नेता आहे, आणि भारतीय जनता पक्षाला जर बच्चू कडूला हरवायचं असेल तर त्या ठिकाणी बच्चू कडूच्या तोडीचाच उमेदवार त्या ठिकाणी त्यांना द्यावा लागेल. की फक्त वा जातीपातीचं राजकारण करून निवडून येईल असा कुठलाही नेता त्या ठिकाणी न देता बच्चू कडू सारखा एखादा दबंग नेता भाजपनं जर त्या ठिकाणी दिला तर त्या ठिकाणी बच्चू कडूची फाईट होईल. कारण त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार आहे. बबलू देशमुख त्या ठिकाणी काँग्रेसचे नेहमी उभे असतात, पण ते निवडून नाही आले आजपर्यंत. काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. त्यामुळे तसा मतदारसंघ हा व्यवस्थित आहे. पण बच्चू कडूला जर तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पाडायचा असेल तर दबंग नेताच त्या ठिकाणी द्यावा लागेल, बच्चू कडूच्याच तोडीचा, की ज्याचा मतदारसंघामध्ये प्रभाव आहे, लोकांमध्ये गेलेला आहे. कारण त्या ठिकाणी पक्ष म्हणून काम कमी, पण व्यक्ती म्हणून ज्याचं काम जास्ती आहे तो माणूस त्या ठिकाणी निवडून येईल. ओके. महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा सेम परिस्थिती आहे तिथे? महाविकास आघाडीला सेम परिस्थिती आहे, की त्या ठिकाणी काँग्रेसपेक्षाही त्या ठिकाणी बच्चू कडूला कोण तोडीस-तोड उमेदवार आहे, ज्याचा तीच गणित तिथे लागू पडतील बच्चू कडूचे. कारण बच्चू कडूला पाडणं त्या ठिकाणी एवढं सोपं नाही आहे, कारण त्या ठिकाणी जनता त्यांच्या पाठीमागे आहे. सर, खूप खूप धन्यवाद. हे जिल्ह्याचं राजकारण तुम्ही नीट समजावून सांगितलं. आपण आता उमेदवार जसे जसे जाहीर होतील तसे पुन्हा पुन्हा बोलत राहू त्याच्याबद्दल. आत्ता कुठेशी हवा तापायला सुरुवात झाली आहे. जागावाटपाच्या तिढ्या अजूनही कायम आहेत, कारण का पूर्वी 2-3च पक्ष असायचे, 2च आघाड्या असायच्या. आता प्रत्येक आघाडीत 3-3, 4-4 पक्ष आहेत. तिसरी आघाडी निर्माण होणार का याची चिन्ह आत्ता दिसायला लागलेली आहेत. मराठा आंदोलनाचा प्रभाव कितपत पडतो तेही बघावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करता विधानसभेची निवडणूक रंजक होणार एवढं मात्र नक्की आहे. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा द पॉलिटिक्सला वेळ दिल्याबद्दल. आणि जाताना नेहमीचं आव्हान लाडक्या प्रेक्षकांना, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.